रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि त्यामध्ये काही कार्यकर्त्यांचे आपण पेनड्राईव्ह मध्ये वक्तव्य केलेलंही आपण राजकारणाला देणार आहात. काय म्हणते नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत माननीय राजसाहेबांच्या आदेशाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व आमच्या ज्येष्ठ ते कनिष्ठ सर्व पदाधिकाऱ्यांनी मनापासून काम केलं. त्या सर्व पदाधिकाऱ्यांचं कुठेतरी एक मान सन्मान व्हावा, त्यांच्याशी एक हितगुज व्हावं, त्यांनी आपल्या भावना व्यक्त कराव्या. कारण अनेकांची मागणी होती की आम्हाला बोलायचं. प्रत्येकाच्या भावना व्यक्त करायची पद्धत वेगळी असते. म्हणून मी एक आमचे माझ्या सर्व सहकारी आमचे जे सिनियर आहेत सगळ्यांशी बोलून आम्ही मिसळ पार्टीचं आयोजन केलं. त्याला ते उपस्थित राहिले नाही, मी स्वतः उपस्थित राहिलो आणि सर्व कार्यकर्त्यांना आपण एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं की जेणेकरून ते आपल्या भावना व्यक्त करतील. कारण सिनियर जेव्हा असतात बऱ्याच वेळेला, तेव्हा आपले जे तळागाळातले कार्यकर्ते असतात जे खरंच खूप प्रेम करतात सन्माननीय राजसाहेबांवर, अमित साहेबांवर मनापासून प्रेम करणारे, त्याच्यासाठी त्यांनी अगदी सर्वस्व अर्पण केलेले कार्यकर्ते आहेत आमचे. तर त्या लोकांनी मनापासून तिथे आपल्या भावना व्यक्त केल्या की त्यांचं पक्षाप्रती काय त्यांचं आहे किंवा आगामी निवडणुकीत काय केलं पाहिजे किंवा त्यांनी आतापर्यंत काय केलं आहे या निवडणुकीत आणि पक्षाची रूपरेषा जी आहे त्या दृष्टीने आगामी निवडणुकांमध्ये आपला रोल काय असावा किंवा काय आम्हाला काम मिळावं याच्यासाठी यांनी आपापल्या मनातलं सर्व तिथं बोलून दाखवलं. काय नेमकं त्या याच्यामध्ये त्यांनी खंत व्यक्त केलेली आहे? कारण काही लोकांनी त्या उत्सवामध्ये नाराजगी देखील व्यक्त केली. नाराजी असं नसतं. आता ही प्रक्रिया असते, एक राजकीय प्रक्रिया आहे की प्रत्येकच गोष्टीत 100% आपण कार्यकर्त्यांना आपण पूर्तता करू शकतो सर्व बाबींची, असं हे कधी होऊ नाही शकत. तर एखाद दुसरा नाराज असू शकतो, पण मनभेद नक्की नाही. म्हणजे आम्ही सगळे एकाच कुटुंबातले आहोत गेल्या 18 वर्षापासून आणि सर्व सन्माननीय राजसाहेबांवर प्रेम करणारे आम्ही लोक आहोत. त्यामुळे नाराजी हा काही विषय नाही, तो तात्कालीन असू शकतो. पण आम्ही सगळे एकत्र असल्यावर सर्व हसून खेळून गुणागोविंदांनी नंतर झाल्यावर असं काही कुठला नाराजीचा सूर नसतो. जसं आता राजसाहेबांनी पुन्हा आम्हाला एखादी नवीन जबाबदारी दिली, नवीन काम दिलं, तर पुन्हा त्याच ताकदीने परत आम्ही सर्व कामाला लागू. खंत काय होती त्याच्यात? काय नेमकी त्यांनी खंत? नाही, खंत अशी नाही, कारण अनेक लोकांनी बरेचसे कष्ट भोगले आहेत, कोणी जेल भोगले आहेत, कोणी केसेस होत्या. तर त्या सर्व याच्यात सर्व लोक कुठेतरी प्लस मायनस होत असतं, कुठे नाराजी असते. तर ती कशी दूर होईल हे आमचं काम आहे सिनियर म्हणून. ते आम्ही तिथे त्यांना व्यक्त करायला संधी दिली आणि त्यांचं जे मनातलं आहे त्यांनी पेनड्राईव्हच्या माध्यमातून ते सर्व इन कॅमेरा आम्ही शूट केलं आणि ते सर्व आम्ही विदाऊट मीडिएटर हे राजसाहेबांकडे जाईल आणि राजसाहेब त्याचा निर्णय घेतील. कधीपर्यंत तुम्ही राजसाहेब? आम्ही एवढ्या 1-2 दिवसात लवकरच आम्ही राजसाहेबांकडे जाणार आहोत वेळ घेऊन. मिसल पार्टी का आयोजन किया था, इसमें अनेक जो पदाधिकारी थे, जूनियर पदाधिकारी, इसका आयोजन किया गया था. कितने पदाधिकारी तुम मौजूद थे और क्या कुछ आपने पेनड्राइव के माध्यम से रास्ता को पहुंचाया? नासिक में हाल ही में हुए लोकसभा चुनाव के लिए सब महाराष्ट्र सैनिक और हमारे सब पदाधिकारियों ने तन मन धन से काम किया. तो सबके लिए एक रिफ्रेशमेंट कुछ होना जरूरी था, पार्टी जरूरी थी, इसलिए हमने एक मिसल पार्टी का आयोजन किया. नासिक में मिसल फेमस है, मिसल के नाम पे सब लोग इकट्ठा होते हैं और वहाँ पे आके अपने अपने विचार सब आगे सबके सामने रखते हैं. वो हमने इन कैमरा किया कि उससे कोई बाहर एक गलत मैसेज न जाए कि वहाँ पे क्या हुआ था. और कार्यकर्ताओं की भावना सन्माननीय राज साहब के पास जानी बहुत जरूरी है, ये हमने समझा और हम डायरेक्ट वो सब कॉपी करके पेनड्राइव में देने वाले हैं और राज साहब के पास सुपुर्द करने वाले. काफी जूनियर पदाधिकारी थे, कुछ नाराजगी लगती है जिस तरीके से कार्यकर्ता काम करते हुए अनेक किस्से पर लेते हैं, उसको लेकर भी नाराजगी व्यक्त हुई. तो क्या कुछ आपकी जो बातचीत थी? नाराजी ऐसे नहीं है, हम सब एक साथ 18 साल से है, 18-20 साल से. तो एक दूसरे का कुछ मन में थोड़ा मनमुटाव होता है कभी कभी. तो कभी एक जो होता है उनमें से वो आगे जाता है तो दूसरे थोड़े पीछे रहते हैं, क्योंकि उनके पास इतने केसेस थे सब पे, वो सब एक एक अभी सब निपट के वो सब थोड़े रिलैक्स हुए हैं. तो इसलिए वो भावना व्यक्त होना जरूरी भी था
और सब राज साहब पे प्यार करने वाले, अमित साहब पे प्यार करने वाले लोग हैं। जिस तरीके से अभी महायुति की तरफ से लोकसभा का आपने प्रचार जो किया रास्ता से कहने में, जी और अभी जो है विधान परिषद और शिक्षक एजुकेटेड का जो है इलेक्शन होने वाला है, तो जी उसको लेकर राजदीप पांसे का उम्मीदवार जो है जाहिर किया गया है उसकी तरफ से, जी। तो क्या अगर राज साहब आदेश देते तो किस तरीके से कार्य जो उनके लिए किया जाएगा? पांसे साहब को उम्मीदवारी घोषित हुए उसके लिए उनका बहुत बहुत अभिनंदन। और जो जो हम पे जिम्मेदारी आएगी, सम्मान्य राज साहब जो भी हम पे जिम्मेदारी देंगे एज उपाध्यक्ष या फिर जो कार्यकर्ता करके हम पे जो जिम्मेदारी आएगी सब पे, वो हम 100% निभाएंगे। अपना नाम और पता बता दीजिए। मैं पराग श्रीकांत चिंत्रे, प्रदेश उपाध्यक्ष मानूं।